नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये MPSC CSAT यामधील टॉप 15 टॉपिकची आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे। यामध्ये टॉपिक क्रमांक 2 बघत आहोत आपण कॉम्बिनेशन, आणि कॉम्बिनेशन यावरचा हा भाग क्रमांक 4 असणार। यापूर्वी आपण 3 भाग आपण कंप्लीट केलेले आहे। त्याचमुळे बघितलं तर तुम्हाला ते या कॉन्सेप्ट नसेल क्लिअर तर तुम्ही ते 3 भाग बघू शकता। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवातीला आपण प्रश्न समजून घेऊ आणि नंतर त्यावरच्या शॉर्टकट ट्रिक। क्वेश्चनकडे लक्ष द्या, क्वेश्चन समजून घेऊ। क्वेश्चन समजला तर प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार। प्रश्न दिलेला आहे 8 बॅट्समन आणि 6 बॉलर या गटातून 11 सदस्य क्रिकेट टीम तयार करायची आहे, ज्यामध्ये 7 बॅट्समन असेल अशा किती पद्धतीने ती क्रिकेट टीम गठीत करता येईल। ती गठीत करता येईल अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। म्हणजे बघा प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की एकूण 8 बॅट्समन आहे आणि नंतर म्हटलेलं आहे त्यांनी 6 बॉलर, पण यापैकी आपल्याला 11 सदस्य क्रिकेट टीम तयार करायची आहे। पण या 11 सदस्य टीममध्ये त्यांनी सांगितलेलं आपल्याला की 7 बॅट्समन असतील। 7 बॅट्समन म्हणजे या 11 पैकी 7 बॅट्समन असेल तर मग आपल्याला किती बॉलर घ्यावं लागेल, म्हणजे 11 लोकांची टीम तयार होणार। तर सिंपल सो लॉजिक आहे, 11 पैकी 7 बॅट्समन आहे तर 4 बॉलर घेतले तर ते 11 लोकांची क्रिकेट टीम तयार होणार। ओके, आणि असेल तर आपण काय घेत असतो, गुणाकार। ही एक कॉन्सेप्ट लक्ष ठेवा। आता क्वेश्चन कसा सॉल्व करायचा त्याकडे लक्ष द्या। एकूण बॅट्समन किती आहे 8, मग 8 पैकी किती घेतो आपण 7, आणि एकूण बॉलर किती आहे 6, त्यापैकी किती घेत आहोत तर 4 लिहिलं। आता पहिले मी तुम्हाला एक थोडीशी जे 3 पार्टपर्यंत जी ट्रिक बघितलेली आहे त्यानुसार आपण हे क्वेश्चन पहिले सॉल्व करू, आणि नंतर बघितलं तर आणखी एक ट्रिक सांगतो, जेणेकरून तुम्हाला यासाठी जो टाईम लागलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धाच टाईम तुम्हाला बघितलं तर त्या दुसऱ्या ट्रिकने तुम्हाला लागणार आहे। आपण पहिले ओल्ड ट्रिकने घेऊ आणि नंतर न्यू ट्रिकने। मग इथं बघितलं तर 8C7 आहे, तर या 8ला आपण 7 वेळा उतरत्या क्रमात लिहितो। 7 वेळा म्हणजे 8 7, त्यानंतर बघितलं तर 6 5 4 3 2, म्हणजे हे किती 3 आणि 3 6 आणि 1 7 बरोबर। त्यानंतर भागेला किती करतो आपण, या 7ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 7 6 5 4 3 2 1। त्यानंतर आणि असेल तर काय घेतो गुणाकार, आणि हा 6C4 आहे तर या 6ला 4 वेळा उतरत्या क्रमात 6 5 4 3। त्यानंतर या 4ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 4 3 2 1। याला आपण सॉल्व करू। हे बघितलं तर किती होणार, पूर्ण कॅन्सल, तर हे किती राहिले फक्त 8च। त्याच्यानंतर हे 4 3 कॅन्सल, 1 आणि हा ॲज इट इज, ते किती 5 3 15। त्यानंतर बघितलं तर किती होणार, हे 8 5 40 0, त्यानंतर हे किती 8 1 8 म्हणजे हे किती 120, तर उत्तर असणार आपलं 120। पण त्यासाठी बघितलं मुलांनो, हे एवढं सर्व करण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत होता। त्यासाठी आपण काय करू, एक छोटीशी यावरची आणखी एक शॉर्टकट ट्रिक बघू। काळजीपूर्वक लक्ष द्या। आपल्याकडे काय म्हटलं होतं त्यांनी, एकूण बॅट्समन किती होते 8, त्यापैकी 7 घ्यायचे होते, तर मग हे 8C7 आणि त्यानंतर बॉलर किती होते 6, त्याच्यापैकी किती घेतो आपण तर 4, तर हे किती होणार 6C4। अशा वेळेस काय करायचं बघा, शॉर्टकट ट्रिकनी या दोघांची काय करायची, पहिले वजाबाकी, म्हणजे 8 मधून 7 गेलं तर किती राहणार 1 राहणार। त्याला कसं लिहायचं 8C1, आणि आहे तर गुणाकार, या दोघांची सबट्रॅक्शन, 6 मधून 4 गेले तर किती 2, म्हणजे 6C2। याला आपण सॉल्व कसं करू बघा, पुन्हा या दोघांची सबट्रॅक्शन इथं लिहिली, या दोघांची सबट्रॅक्शन इथं लिहिली। आता हा 8C1 आहे तर हे 8 भागेला 1 गुणेला, हा 6C2 आहे तर 6ला 2 वेळा उतरत्या क्रमात 6 5, आणि हा किती 2ला 1 पर्यंत, म्हणजे हे 8 आणि हे किती 3 5 3 15, तर हे किती येते 120। म्हणजे बघा दोन्ही पण उत्तर काय येत आहे, सेम येत आहे।
फक्त ही ट्रिक कधी यूज करायची, जेव्हा बघितलं तर हे एवढं मोठं येत असेल, म्हणजे काय असेल या दोघांमध्ये खूप कमी डिफरन्स असेल त्यावेळेस आपण ही ट्रिक यूज करायची. बरोबर आहे. बाकी टाईम तर आपण करू शकतो. या प्रिव्हियसवाले क्वेश्चन आणि या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फरक समजून येणार. त्याच्या पहिले तुम्ही तिन्ही पण मॉडेल बघून घ्या, नंतर हा मॉडेल बघा, म्हणजे तुमचा कोणताही क्वेश्चन सॉल्व काय म्हणतो कन्फ्यूज होणार नाही. आता बघू आपण पुन्हा एक वेगळा क्वेश्चन बघू, त्याकडे थोडंसं लक्ष द्या. क्वेश्चनकडे लक्ष द्या. क्वेश्चन काय दिलेला आहे तो समजला तर आपण प्रश्न इझिली सॉल्व होऊ शकते. प्रश्न दिलेला बघा, 8 बॅट्समन आणि 6 बॉलर या गटातून 11 सदस्यीय क्रिकेट टीम तयार करायची आहे, ज्यामध्ये 5 बॉलर असेल अशा किती पद्धतीने ती क्रिकेट टीम गठीत करता येईल, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. पुन्हा तीच कॉन्सेप्ट आहे. आपल्याकडे बघितलं तर एकूण 8 बॅट्समन आहे आणि नंतर बघितलं तर 6 का आहे बॉलर आहे. यापैकी आपल्याला 11 सदस्य म्हणजे 11 जणांची टीम करायची आहे, पण त्यापैकी 5 का म्हटलेलं आहे बॉलर. तर मग आणि 5 बॉलर असेल तर मग किती आपल्याला बॅट्समन घ्यावं लागेल. तर 5 बॉलर आहे तर किती बॅट्समन घ्यावं लागेल, तर 6 घ्यावं लागेल. तेव्हाच काय होणार, ती 11 लोकांची टीम गठीत होणार. 6 आणि 5 किती होणार 11. कारण आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे की 11 सदस्य करायचे आहे, पण त्यामध्ये 5 बॉलर असेल तर मग 6 काय घ्यायला लागणार बॅट्समन, तेव्हाच ते 11 जणांची टीम होणार. तर मग सॉल्व कसं करू आपण, तर पहिले बघितलं तर एकूण बॉलर किती आपल्याकडं 6 आहे. मग या 6 पैकी किती घेतो आपण 5 आणि हे किती आणि बॅट्समन किती आहे 8 आणि हे 8 पैकी किती घेतो आपण 6 इज इक्वल टू. आता आपण पुन्हा ती ट्रिक यूज करू, दोघातला डिफरन्स खूप छोटा आहे. तर 6 मधून 5 गेले तर किती 1, तर 6C1 आणि म्हटलं तर गुणाकार 8C6 आहे, दोघातली सबट्रॅक्शन, तर हे किती होणार 8C2. त्यानंतर 6C1 म्हणजे किती 6/1 गुणेला 8C2 म्हणजे किती 8, 7 आणि ह्या 2 आणि 1, तर 6 गुणेला याचा आपण गुणाकार केला तर किती होणार हे 4, 7 चोक 28. त्यानंतर किती 6 6 36, साईन 7 42, साईन 8 48, शी किती 8, हातचे उरले 4, किती साईन 2 12, 12 आणि 4 किती 16. तर उत्तर असणार 168. बघा हे दोन्ही पण क्वेश्चन बघितले तर चांगले ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आहे, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण कॉन्सेप्ट आपली इथे कव्हर होते. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला मुलांनो. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करत चला, त्यांच्यापर्यंतसुद्धा आपण पोचलो पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही थोडीशी मदत केली तर आपण आणखी सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. ओके चला ठीक आहे, आजच्या दिवसपर्यंत बस. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या एका भागमध्ये. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.